आपल्या लहानपणी सीआयडी नावाची मालिका आपण सगळेच आवडीनं पाहत होतो. त्यात एक वाक्य पक्क असायचं, ते म्हणजे खुनी कितना भी चालाक क्यों ना हो, एक गलती वो करता ही है. अगदी तसंच काही एका खुनाच्या मॅटरमध्ये झालंय. हत्यारानं केलेली एक चूक पोलिसांनी हेरली आणि सगळ्या प्रकरणाचा छडा लावलाय. खरं तर हे प्रकरण सुरू होतं हिंगोलीतून. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी शिवारात 24 डिसेंबरला एका मानवनिर्मित जंगलात एक बॅगमध्ये अज्ञात मुलीची बॉडी सापडते. त्यानंतर जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयात पोस्टमॉर्टम केलं जातं आणि त्यात मुलीचा खून झालेला आहे असं दिसून येतं. अर्थात 25 डिसेंबरला औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदवला जातो. पण तपास करण्यासाठी सगळ्यात अगोदर सदरील मुलीची ओळख पटणं अत्यंत गरजेचं होतं. पण जिथे बॉडी सापडली तिथे मुलीची ओळख पडेल असा काहीच पुरावा सापडत नाही. मग तपास करणार तरी कसा, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. पण अचानक एक पावती गुन्हे शाखेच्या हातात येते आणि सगळं कांड पुढे येतं. ती पावती कोणाच्या नावाची होती, कुठली होती, नेमकं काय घडलं होतं आणि नेमकं कशामुळे खून झाला होता, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आता आठवडा उलटून जातोय तरीही कोणताच ठोस पुरावा हाती लागत नाही. सापडलेल्या बॉडीची ना ओळख पटते ना हाताशी काही धागेदोरे सापडतात. अशा परिस्थितीत क्राईम ब्रांच कडून संबंधित तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. अर्थात त्यासाठी टीम पुन्हा घटनास्थळी जाते, परिसराची कसून तपासणी केली जाते आणि हाती लागते एक डीमार्टची पावती. ही तीच पावती जिने सगळं कांडच पुढे ठेवलंय. त्या पावतीवरील माहितीच्या आधारे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं. त्यानंतर पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड इथं जाऊन तरुणीची ओळख पटवली. सोबतच डीमार्टचे सीसीटीव्ही देखील पोलिसांकडून चेक करण्यात आला. त्यानंतर एकूण घटनाक्रम पुढे आला. घडलं असं की 29 वर्षांची अलका बेंद्रे आणि नांदेड जिल्ह्यातील मुगट येथील आरोपी श्रीकांत विलनवार यांची बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना बसमध्ये ओळख झाली. अर्थात नंतर एकमेकांचे नंबर घेण्यात आले, फोनवरून बोलणं सुरू झालं. ओळख वाढत जाऊन दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं ठरवलं. गेल्या 9 महिन्यांपासून दोघंही सोबत राहत होते. अर्थात काही दिवसांनंतर एकमेकात बिनसायला लागलं. हे भांडण आल्या दिवशी वाढायला लागलं आणि त्यातून श्रीकांत याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. श्रीकांत यानं अलका हिचा गळा दाबून तिचा खून केला. खून केल्यानंतर एका बॅगमध्ये अलकाची बॉडी टाकली आणि बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी तो छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे निघाला. मात्र त्याला प्रवासी वाहन मिळालं आणि तो थेट औंढा नागनाथला पोहोचला. त्यानंतर त्यानं वगरवाडी शिवारातील रोडच्या बाजूला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला होता. नंतर तपासात तो नांदेड जिल्ह्यातील मुगटचा रहिवासी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पथकानं त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी तो तेलंगणामधील आदिलाबाद येथे नातेवाईकांकडे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी आदिलाबादला जाऊन त्याला ताब्यात घेतलं. हल्ली लगेच कोणावरती विश्वास ठेवायचा आणि प्रेमात पडायचं याची अनेक उदाहरणं आज सापडतात. पण हुडबुद्धीने घेतलेल्या गेलेल्या निर्णयामुळे पुढे चालून आयुष्य पणाला लागू शकतं, ही बाब कोवळ्या वयाची मुलं मुली लक्षात घेत नाही. अर्थात पुढे चालून असं काही घडतं, पण अशा घटना घडूच नाही यासाठी तुमच्या मतानुसार कोणती काळजी घ्यायला हवी ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.